आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आम्ही विधान परिषदेमध्ये केली होती। मात्र याबाबत सरकारने आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केली नाही। एका बाजूला धनगर आणि मराठा समाज आरक्षणासाठी लढतायत, तर दुसरीकडे आरक्षणाबाबत सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने समाजामध्ये तेढ निर्माण होत असल्याचं मत आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय। तसेच त्यांनी मुंबईमध्ये होणाऱ्या आझाद मैदानावरील मराठा आंदोलनाचं समर्थन देखील केल्याचं पाहायला मिळालंय। मी आपल्याला कल्पना देऊ का, मी ज्यावेळेला आझाद मैदानावर मराठा आरक्षणाचा मागच्या वेळेला मोर्चा गेला होता, त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याची सुद्धा मानसिकता अशीच होती की आझाद मैदानावरून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मोर्चा निघू नये, परत तो फिरू नये, अशी त्यावेळची माझी इच्छा होती। ती आज पूर्ण होते आणि जी महाराष्ट्रातली संपूर्ण मराठा समाज तिथे येईल, तो समाज त्या ठिकाणी निश्चितपणाने निर्णय मिळेल अशा अपेक्षेने येईल। कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही। आजपर्यंत जगामध्ये इतक्या मोठ्या संख्येने आंदोलन करणारा मराठा समाज यांनी एक आदर्श दाखवून दिलेला आहे की अहिंसेच्या माध्यमातून, शांततेच्या माध्यमातून, अगदी काल सुद्धा बीडला झालेला 10 लाखाच्या वरचा असलेला जनसमुदाय आज शांततेच्या मार्गाने आंदोलन करू शकतो हे सिद्ध केलेलं आहे। मुंबई ही महाराष्ट्रातली राजधानी आहे आणि मराठ्यांची राजधानी, महाराष्ट्रातल्या सर्व समाजाची राजधानी असल्यामुळे मला वाटत नाही कायदा सुव्यवस्था निर्माण होईल।